नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. स्त्रियांनी ही 7 कामे करू नये, नाहीतर स्वामी तुमच्यावर कधीच कृपा करणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, संध्याकाळच्या वेळी केस विंचरल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून माता लक्ष्मी अशा घरांमध्ये निवास करत नाही. पुढची गोष्ट आहे मुख्य दरवाजा. तुम्ही बऱ्याच महिलांना घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ गप्पा मारताना पाहिले असेल. माता लक्ष्मी तुमच्या घरात मुख्य दरवाजाने प्रवेश करत असते. अशाच ज्या घरातील महिला मुख्य दरवाजावर रस्ता अडवून बसली तर माता लक्ष्मी दरवाजातूनच माघारी फिरते. आणि मुख्य म्हणजे घरातील मुख्य द्वार नेहमीच साफ असावे. कुठल्याही प्रकारचा गलिच्छपणा तेथे नसावा. मित्रांनो, पुढील गोष्ट, बऱ्याच महिलांना सकाळी उठण्याची सवय असते. घरातील महिला जर सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहत असेल तर घरातील लक्ष्मी घर सोडून निघून जाते. घरातील सुख समृद्धी कमी होऊन नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून पूजा करून स्वामींची पूजा करून दिवसाची सुरुवात करावी. चौथी गोष्ट आहे भांडी. रात्री जेवल्यानंतर काही महिला जेवणाची खरकटी भांडी धुण्याचा कंटाळा करतात. सकाळी घासू असे म्हणतात, पण असं करणं शास्त्रात अशुभ मानले गेले आहे. खरकटी भांडी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. म्हणून अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही. जितके होईल तितके स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावे. खरकटी भांडी रात्री धुवून ठेवावी आणि नसेल जमत तर ती भांडी स्वयंपाकघरात ठेवू नका. घरातील महिलांनी खरकट्या ताटात जेवण करू नका. पाचवी गोष्ट म्हणजे बोलण्याची पद्धत. घरातील महिला प्रेम, त्याग, सहनशीलता, ममता याची प्रतिमा असते. ज्या महिलांची वाणी अत्यंत कडू, अत्यंत कडवी आणि अत्यंत स्वभाव भांडखोर असतो अशा घरात माता लक्ष्मी राहत नाही, स्वामी प्रवेश करत नाही. अशाने घरातील वातावरणाला उतरती कळा लागते. घरात नेहमी प्रेमळ भाषेत बोलावे आणि आपापसात प्रेम संबंध टिकवून ठेवावेत. सहावी गोष्ट, भिक्षा. ज्या घरातील स्त्री दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीचा तिरस्कार करतात, त्यांचा अपमान करतात, त्यांना पळवून लावतात, अशा आपल्या घरातील सुख शांती निघून जाते. पुढील गोष्ट आहे, घरातील महिलांनी कधीच आपल्या घरातील कमीपणा दुसरीकडे सांगू नये. तर ही आहे ती 7 कामे जी महिलांनी घरामध्ये कधीच करू नये. मित्रांनो, ही माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्या वाढ देण्याचा उद्देश नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.